राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं। सही गलत की दे पहचान, जीना हमको सिखाते हैं। ओ गुरु बिना है ज्ञान का, लोग यही बतलाते हैं। जाओ खुद मालिने, फूल कहाँ मुरझाते हैं। दे जीवन को आकार गुरु, कर सपनों को साकार गुरु। धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है। हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है। मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर। ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर। मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर। ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर। गावातून येत नाही, सगळे बाहेरचे झाले येतात. काही बसने प्रवास करतात तर काही गावातून रिक्षा नेतात. जेव्हा आपण बसने प्रवास करतो तेव्हा कोणी छेडछाड करत असेल किंवा आपल्याला काही बोलत असेल तर आपण शिक्षकांना किंवा आपल्या केसांमध्ये, खास करून मुलींच्या केसांमध्ये एक चाप असतो, तो त्यांच्याने आपण सुद्धा वाद सुद्धा करू शकतो त्या समोरच्या व्यक्तीवर. किंवा आपल्या रस्त्याने कोण जात असेल, हायवेला आपण सगळे जातो, कोण छेडछाड करत असेल तर 112 नंबरवर आपण डायल सुद्धा करू शकतो. किंवा शिक्षकांना किंवा घरच्यांना आपण सांगू शकतो. आणि जेव्हा आपण गावातून येतो तेव्हा एक जण, बरेच जण एकटे येतात किंवा दोघे येतात. काहींच्यात वाद सुद्धा असतात, म्हणून वेगवेगळे येतात. तर आपण काही ठिकाण असं ठरवू तिथे सर्वजण एकत्र होऊ आणि एकत्र शाळेतून यायला निघू. म्हणजे त्याच्यामुळे कोणी आपल्याला काही बोलणार नाही. आपण ग्रुप केलो तर कोणी चॉकलेट सुद्धा द्यायला आपल्याला येणार नाही. आणि कोणी चॉकलेट दिला ते आपण खायचं सुद्धा नाही. आणि जर कोणी आपल्याला म्हणालं की चल मी तुला तुझ्या घरी सोडते किंवा चल मी तुला इकडे फिरून आणते, तरी सुद्धा त्याच्या गाडीवर बसायचं नाही. तो काका असो, आपला नातेवाईक असो किंवा कोणीही असो. याचा उद्देश, सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की आपण सांभाळून शाळेत यायचं आणि सांभाळून घरी जायचं, कोणाच्याही मागे जायचं नाही. म्हणजे कोणी कितीही विश्वासाने जर बोललं की चल माझ्या मागे तुला घरीपर्यंत सोडतो किंवा हे चॉकलेट घे, असं ते आपण ऐकायचं नाही आहे. आपण आपले मित्रमैत्रीण आपले एकाच गावात राहतात. काही मुलामुलींमध्ये जरी त्यांचं पटत नाही, त्यांच्यामध्ये वाद असतात, तरी पण आताच्या काळात तरी पण आपले मैत्रिणी मित्र एकाच सोडून म्हणजे आपण एकाच ग्रुपमध्ये गेला पाहिजे. खास करून मुलींनी तर एकाच ग्रुपमध्ये गेला पाहिजे. एक-एकटीने कधी काय झाला, राग आला तरी पण तिने एक-एकटं गेले नाही पाहिजे. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर। ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम है गुरुवर। मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर। ज्ञान की खान है गुरुवर, तुम्हें प्रणाम